नमस्कार सर्वांना, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बघा, जेव्हा आपण फॉल बीडिंग करतो त्यावेळेस समजा आता तुमच्याकडे फॉल बीडिंगची आणि शिलाईची मशीन एकच असेल, तर तुम्ही ती कशी फॉल बीडिंगसाठी त्याचं चेंज करायचं असतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता ही माझी मशीन तशीच आहे. याच्यावरती मी ब्लाऊज पण शिवते आणि फॉल बीडिंग पण करते. हे बघा, इथे आपल्याला इथलं हे चेंज करायचं असतं. आज तुम्हाला मी सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने यूज करायची आहे ही मशीन. चला आता तुम्हाला मी दाखवते सर्वात पहिले काय करायचं आहे. आता इथे बघा, हे माझं शिलाईचं चालू आहे. हे बघा, इथे पण आपल्याला हे फूट असतं ते चेंज करायचं असतं. ठीक आहे. आता इथे पण आपल्याला चेंज करायचं असतं. आणि हे बघा इथे, आता ही माझी मशीन, याच्यावरती मी फॉल पण लावते तेव्हा इथे चेंज करते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ब्लाऊज वगैरे शिवते साधी शिलाई, तर मग तेव्हा पण मग आपल्याला याच्यावरती करता येतं. आता ही याच्यावरती दोन्ही कामं होतात माझी. आता तुम्हाला मी दाखवते सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला. आता तुमच्याकडे साडी आली फॉल बीडिंगसाठी, तर आपल्याला बीडिंग करायची, तर मग काय करायचं सर्वात आधी आपल्याला. आता इथे बघा, हे आणि हे दोन्ही पण चेंज करायचं असतं. आणि इथला आपला हा दाबा असतो ना, तो पण चेंज करायचा असतो. तुम्हाला आज मी सोप्या पद्धतीमध्ये दाखवते. आता सर्वात पहिले बघा, इथे हे आहे ना, हे कितीवर आहे? हे बघा, हे 0वरती. हे जे आहे ना, हा असा हा कॉर्नर हा 0वरती, म्हणजे हे शिलाईचं आहे. इथे पण आहे ना, हे इथे बघा 4वरती, हे पण शिलाईचंच आहे. म्हणजे मोठा इथे कमी जास्त करता येतं आपल्याला. आता तुम्हाला मोठी शिलाई पाहिजे तर 4-5वर आपण देऊ शकतो. जेव्हा आपल्याला बघा हात शिलाई करायची असते ब्लाऊजला, तेव्हा आपण इथे 5 नंबरची मोठी शिलाई घेतो. आता इथे बघा कमी जास्त कसं करायचं ते सांगते आणि इथे पण सांगते. सर्वात आधी ना, इथे काय करायचं बघू आपण. इथे बघा, हा खाली नट असतो. हे बघा, हा नट दिलेला असतो. आता हे बघा, हे लूज आहे. हे बघा, हे दिसतंय ना, हे लूज आहे. हे बघा, म्हणजे ही माझी शिलाईची मशीन चालू होती, म्हणजे नॉर्मल मी शिवत होते ते होतं इथे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे काय करायचं, हे बघा, हे पकडायचं आहे. ह्या पद्धतीने पकडायचं. हे बघा असं, आणि वरती करायचं, वरती उचलायचं. वरती उचलल्यानंतर हे बघा, हे ॲटोमॅटिक इकडे जातं. हे आपल्याला किती वर करायचं आहे. हे बघा, इथे 3 लाईन दिसते ना, 3 आकडा दिसतो ना, 3वर आपल्याला ठेवायचं आहे. बरोबर, हे बघा 3वर ठेवल्यानंतर आपल्याला इथे हा नट आहे ना, तुम्हाला दिसेल असं करते. हे बघा, इथे 3वर ठेवायचं एकदम बरोबर. आणि हा नट आहे ना, हे बघा, हा असा पॅक करायचा. ठीक आहे. आता इथे स्क्रू ड्रायव्हरनं आपण पॅक करून घ्यायचा असतो तो. हे बघा, असं बघू शकता, इथे मी पॅक केला. ठीक आहे. हे आपलं 3वर आहे. हे बघा पॅक झाला, हे पण पॅक झालेलं आहे. आता आपल्याला इथे पण चेंज करायचं आहे. आता हा नट आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, डाव्या बाजूला फिरवायचा आहे. हे बघा, हा लूज होतो. आता लूज झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे पण 3वर किंवा 2.5वर घ्यायचं असतं. हे बघा, इथे आकडे दिलेले 0, 1, 2, 3, 4, 5. तर आपल्याला ही कमी जास्त शिलाई करायची असते. आता हे पण आपल्याला खाली घ्यायचं आहे. आता इथे मी 3वर घेते किंवा 2.5वर घेतलं तरी चालेल. आता तुम्हाला एकदम बारीक पाहिजे ना बीडिंग, तर तुम्ही 2.5वर घेऊ शकता. आता थोडीशी नॉर्मल मीडियम पाहिजे तर 3वर ठेवायचं आहे. हे पण 3वर ठेवलेलं आहे आणि हे पण आपण 3वर ठेवू. ठीक आहे. आता हे मी खाली घेते, तर ते कसं खाली घ्यायचं, हे बघा, ते थोडंसं ना पॅक असतं. हे बघा, आता हे जास्त खाली गेलं, आपल्याला 3वर करायचं आहे. बघू शकता, हे बघा 3वर इथे हा नट बरोबर आलेला आहे. आता आपल्याला हे काय करायचं आहे, पॅक करायचं आहे. तर ते लगेच होतं. याला काही स्क्रू ड्रायव्हरचं वगैरे यूज करायचं नाही आपल्याला, ते पॅक होऊन जाते. हे बघा, आता इथे पॅक झालेलं आहे. आता हे आपलं बीडिंग करण्यासाठी इथे हे दोन्ही पण तयार केलेले आहे आपण. आपल्याला आता इथे हे फूट किंवा दाब म्हणतो ते पण चेंज करायचं, ते दाखवते कसं चेंज करायचं. आता इथे बघा, हा नट आहे. इथे हा नट असतो. थोडंसं मी खाली घेते तुम्हाला दिसण्यासाठी. इथे बघू शकता हा नट आहे. आता आपल्याला हा नट लूज करायचा आहे, म्हणजे काढून घ्यायचा आहे. आता तो काय करायचा, हे बघा, इथे स्क्रू ड्रायव्हर आहे माझ्याकडे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, समोरच्या बाजूला आपल्याला करायचं आहे आणि निघतो तो. हे बघा,
हे बघा काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे शिलाईचं आहे ना, याच्यावरती आपण साधी शिलाई करतो, ब्लाऊज वगैरे शिवतो. आता हे काढून ठेवायचं असतं आणि आपल्याला आता दुसरं चेंज करायचं आहे. हे बघा हे असं असतं. बिडिंग करतो ना आपण, साडीला फॉल लावतो त्यावेळेस हे असं हे दाब असतो तो लावायचा आहे. आता तो कसा लावायचा, आता इथे बघा याच्यामध्ये असं ठेवायचं. आता इथे पण आहे ना सुई खाली नाही पाहिजे, ठीक आहे. आता समजा हे बघा इथं सुई समजा अशी खाली असली, इथे सुई खाली असली तर आपल्याला हे लावता येणार नाही. हे बघा त्याच्यामुळे आपल्याला सुई वरती घ्यायची, पहिले चाक फिरवून घ्यायचं आणि सुई पहिले वरती घ्यायची. हे बघा आता मी वरती घेतलेली. त्याच्यानंतर आपल्याला आता हे बघा इथं लावून घ्यायचं, या पद्धतीने ठेवायचं. आता इथे एक होल आहे, इथं होल आहे हे. आता हे आपल्याला असं लावून घ्यायचं, असं ठेवायचं. हे बघा असं ठेवल्यानंतर पकडून ठेवायचं एक हाताने आणि हे होल दिसतंय ना, ह्या होलामध्ये आपल्याला आता हा नट घालायचा आहे आणि हा नट आपल्याकडे फिरवायचा आहे. आपण बसलेलो आहोत ना, शिलाईसाठी बसतो आपण, आपल्याकडे फिरवायचं. हे बघा हे बघा आता इथे आपल्याला असंच नाही सोडायचं, पॅक करून घ्यायचं असतं. हे बघा पॅक झालेलं आहे, ठीक आहे. आपले आता हे पण झालं. हे बघा आता तुम्हाला मी याच्यामध्ये धागा कसा ओवायचा ते दाखवते आणि ही मशीन कशी चालते ते पण दाखवते. आता इथे मी तुम्हाला आधी बॉबिनमध्ये धागा ओवून दाखवते. हे बॉबिन केस म्हणतात याला. याच्यामध्ये धागा ओवून दाखवते कसा ओवायचा असतो तो. आता इथे बघा ज्या कलरचं आपल्याला ब्लाऊज किंवा साडी शिवायची असेल ना, त्याच कलरचा धागा घ्यायचा आणि हे बघा इथे काय करायचं, धागा घेतल्यानंतर आहे ना याच्यामध्ये इथे पकडायचं. हे बघा आणि एक हाताने पकडून ठेवायचा धागा आणि दुसऱ्या हाताने ना आपल्याला आपल्याकडनं असा गोल राऊंड 2-3 वेळेस असा फिरवून घ्यायचं. हे बघा असा फिरवून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, आता इथे तुम्ही काही पण घ्या, स्क्रूड्रायव्हर घेते मी छोटीशी. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. पण हा धागा आपल्याला कुठे आला पाहिजे, हे बघा आपण हा धागा समोरच्या बाजूला आहे, आपण असं आपल्या साईडला करून गोल फिरून घेतलं 2-3 वेळेस पॅक. आता हा धागा आपल्या साईडला करायचा असतो. हे बघा हा धागा आपल्या साईडला आला आता, ठीक आहे. हे बघा आपल्या साईडला आला पाहिजे हा धागा. आता याच्यामध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा अशी काही पण पेन वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि हा धागा आहे ना आपल्या बाजूला आला पाहिजे असं. आता तुम्हाला मी याच्यामध्ये धागा भरून दाखवते कसा भरायचा. मशीनवरच भरणार आहे मी. आता मशीन काय करायचं आपल्याला फिरवून घ्यायची आणि चालू करताना ना आपल्याला इथे ना इथे पकडायचं आणि असं ठेवायचं आणि धागा पण आपल्याला आहे ना लूज नाही ठेवायचा. हा धागा असतो ना हा लूज नाही ठेवायचा. थोडंसं थांबा मी खाली करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल. हे बघा इथे बघा आता एक हातामध्ये मी हा धागा पकडून ठेवायचा आहे आपल्याला असा ठेवलेला आहे पकडून आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला असं पकडायचं आहे. आता आपल्याला मशीन चालू करायची आणि इथे लावल्यानंतर हा धागा असतो ना हा आपल्याला एकदम टाईट पकडायचा आहे, लूज नाही ठेवायचा. लूज ठेवला ना इथे ना असं आपली एकदम असा धागा लूज राहून जातो, मग शिलाई पण चांगली येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना हा धागा एकदम टाईट पकडायचा आहे. आता चला मी तुम्हाला याच्यात धागा भरून दाखवते. हे बघा खूप छान पद्धतीने इथे असा टाईट धागा याच्यामध्ये बसला पाहिजे म्हणजे आपली शिलाई ना शिवताना लूज वगैरे राहत नाही आणि धागा पण तुटत नाही. हे बघा ठीक आहे. आपण आता हे काढून घेऊया. आता तुम्हाला दाखवते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला धागा याच्यामध्ये किती लांब ठेवायचा ते पण दाखवते, ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला इतका धागा तरी ठेवायला लागतो जास्त, तेव्हा कटिंग करायची. आता इथे बघा मी कटिंग करून घेते. हे बघा आता काय करायचं आहे आपल्याला इथे जर कमी धागा असेल ना एवढाच इतका ठेवला ना मग काय होतं सारखं सारखं बॉबिनमधून धागा निसटून जातो. म्हणून आपल्याला थोडासा जास्त धागा इथं ठेवायचा. हे बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला बॉबिनमध्ये कसं बसवायचं ते दाखवते. हे बघा इथे ना इथे दिसतंय तुम्हाला. हे बघा इथं इथून आपल्याला बाहेर काढायचा असतो धागा. आता काय करायचं असं पकडायचं. हे बघा इथे हे नट आहे ना दोन्ही, इथे असं पकडायचं. याच्यामध्ये
आणि हे बघा हा धागा आहे ना, हा आपल्या साईडलाच आला पाहिजे, लक्षात असू दे. हे बघा हा धागा जो आहे तो पुढे नाही गेला पाहिजे, आपण आहे ना बसलेलो त्या साईडला आला पाहिजे, आपल्याकडे ठेवायचा हे, ठीक आहे. आणि आता अशी पकडायची आणि याच्यामध्ये डाव्या हातामध्ये बॉबिन ठेवायची आणि याला बॉबिन केस म्हणतात, ती याच्यामध्ये अशी घालायची. हे बघा घातली. आता काय करायचं आहे, हा धागा आहे ना, हा आपल्याला बघा इथून घ्यायचा आहे. हे बघा इथून घ्यायचा, हे बघा इथे आहे ना ओपन जागा, त्याच्यातून घ्यायचा आणि परत अजून इथं होल दिसतं ना, त्याच्यातून काढायचं. हे बघा, हे बघा काढला. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा असं सोडून द्यायचं. आता आपल्याला बॉबिन बसून घ्यायची, तर इथे पकडायचं बसवताना, हे पकडायचं, बाहेर ओढायचं आणि अशी लावून द्यायची. चला आता मी इथे लावून देते. आता इथे पण आहे ना बॉबिन लावताना ना, हे बघा ही सुई आहे ना इथे, आता ही सुई बघा खाली गेलेली. ही सुई जर खाली असेल तर तुम्ही जर बॉबिन खाली बसवत असाल तर बॉबिन कधीच बसणार नाही, हे पण लक्षात ठेवायचं. कधीच तुमची बॉबिन बसणार नाही. आपल्याला नेहमी काय करायचं, बॉबिन लावताना खाली ही सुई वरती पाहिजे. आता इथे मी वरती घेते. हे बघा चाक उलट्या बाजूला करायचं, म्हणजे समोरच्या बाजूला तिकडे, मग हे बघा आता इथे पूर्ण सुई वरती झालेली आहे. हे बघा आता बॉबिन बसेल. आता इथे हे असं पकडायचं आणि बॉबिन बसवायची. तर बॉबिन बसवताना पण आहे ना आवाज येतो खटकन. आता मी बॉबिन बसवते, बघा तुम्हाला आवाज येतो की नाही, बघू शकता आवाज आलाय. आता इथे काय करायचं, आता खालचं झालंय आपलं सेटिंग. आता आपल्याला इथे वरती धागा ओवायचा आहे. कसा ओवायचा दाखवते. आता इथे बघा हा धागा आहे, ठीक आहे. आता आपल्याला हा धागा पहिले कुठे टाकायचा, हे बघा इथे याच्यात टाकायचा. हे 2 होल असताना इथे खालच्या होलामध्ये टाकायचा धागा. हे बघा इथे टाकला धागा. हे बघा त्याच्यानंतर इकडे घ्यायचा, आपल्या बाजूला घ्यायचा. आता इथे आहे ना, हे बघा इथे आहे ना कडेला टाकायचं. इथे काय करायचं, हा दोरा आहे ना मी बघा उजव्या हातामध्ये दाबून ठेवलेला आहे, म्हणजे पकडून ठेवायचं. आणि इथे काय करायचं, एकदम कडेला याच्यातून कडेला घालायचं आणि इकडे डाव्या साईडनं असं घ्यायचं वरती. आता इथे पण हे बघा ही तार आहे, आपल्याला ह्या तारीतून घ्यायचं आहे. तो कसा घ्यायचा ते दाखवते. हा धागा नाही आला पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे बघा इथून या तारीतून आपल्याला असा घ्यायचा, ठीक आहे. हे बघा तारीमध्ये अडकला, खाली येते थोडंसं तुम्हाला दिसेल. हे बघा हे तारीमध्ये आपण अडकलेला आहे धागा आपला. हे बघा इथे, ठीक आहे. आता काय करायचं, तिथून त्याच्यानंतर खालून घ्यायचा. हे जे आहे ना याच्यात अडकवायचं. हे बघा इथे अडकावला, ठीक आहे. आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे. इथे पण 2 होल आहे, आपल्याला आता याच्यात टाकायचं आहे. आता इथे बघा काय होतं, हे आणि हे समोर आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे धागा असं ओवता येणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचं, परत चाक आहे ना थोडंसं वरती घ्यायचं, म्हणजे आपल्या बाजूला फिरून घ्यायचं. आणि हे बघा आता वरती आला ना इथे. आता आपल्याला याच्यामध्ये धागा ओवायचा. तर तो कसा ओवायचा, हे बघा इकडनं घ्यायचा आणि हे बघा इथे ओवून घेतलाय धागा मी, ठीक आहे. आता आपल्याला बाहेर काढायचा. हे बघा काढला, इथे अडकलाय, काढून घ्यायचा, ठीक आहे. आता ओढून घ्यायचा असा. आता आपल्याला इथून टाकायचा आहे धागा. हे बघा इथून काय करायचं, इथं अडकावून द्यायचं. आता आपल्याला सुईमध्ये धागा ओवायचा इथे. आता इथे पण काय करायचं, हे बघा हे दाब आहे, म्हणजे फूट किंवा दाब, ठीक आहे. आता हे वरती आहे. आता वरती असल्यावर आपल्याला सुईमध्ये धागा कधीच ओवायचा नाही. ते काय करायचं, इथे हे पाठीमागचं असतं ते खाली करायचं. हे पण खाली बसतं. मग हे बघा खाली बसलेलं आहे. आपल्याला आता इथे धागा ओवायचा आहे. आता सुई पण तुमची खाली असली अशी धागा ओवायचा आहे तुम्हाला, मग काय करायचं, सुई पहिले वरती घ्यायची. बघा वरती घेतलेली आहे. आता इथे काय करायचं, आपल्याला धागा ओवून घ्यायचा. आता कोणाचं ए साईडला असतं, कोणाचं समोरून असतं. आता इथे मी धागा ओवून घेते, ठीक आहे. आता इथे बघा मी धागा ओवून घेतलेला आहे, हे बघा, ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला धागा इथे जास्त घ्यायचा असतो. धागा हा जो आहे ना हा थोडासा जास्त घ्यायचा. आता काय करायचं आहे, थोडासा आपण इथे ओढून घेऊ अजून. हे बघा आता काय करायचं आहे, आपल्याला हा धागा डाव्या हातामध्ये पकडायचा आणि मशीन आहे ना आपल्या साईडला करायचं, हातानेच करायचं, म्हणजे चाक आपल्या साईडला फिरवायचं आणि ही सुई खाली जाणार. हे बघा खाली गेली. आता आपल्याला आपल्या साईडलाच फिरवायचं आहे. सुई हळूहळू वरती येते आणि वरती आल्यानंतर खालचा पण धागा आपल्याला यायला पाहिजे. आता हे बघा एकदा नाही आला, दुसऱ्यांदा बघायचं येतो की नाही. हे बघा आला, ठीक आहे.
बघू शकता इथे खालचा धागा आलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, तो पकडायचा. हे बघा, पकडला, ओढून घ्यायचा. झाले दोन्ही पण धागे एकत्र. आता इथे काय करायचं, आपल्याला हे साईडला ओपन दिसतंय ना, त्या साईडला धागा करून घ्यायचा. आता तुम्ही इथे असं कराल ना, असं नाही ठेवायचं, ठीक आहे. आता इथे पाठीमागचं हे फूट वरती करायचं. वरती झालं. आता हे दोन्ही धागे एकत्र पकडायचे असे आणि हे काय करायचे, याच्यामध्ये घालायचे आणि इथून बघा या साईडला आणि समोर करून घ्यायचे. इकडे समोरच्या बाजूला जास्त धागा ठेवायचा. आता इथे आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची. चला आता तुम्हाला मी शिलाई मारून दाखवते. आता इथे बघा ही साडी घेतलेली आहे. आपल्याला ह्या साडीला बिडिंग करायची किंवा पिको. आता कसं करायचं दाखवते. सर्वात पहिले इथे काय करायचं आपल्याला, हे बघा अर्धा इंच असा कपडा सोडून द्यायचा, ठीक आहे, इथे. आणि हे दिसतं ना एकदम समोर, त्याच्यासमोरच आपली अशी म्हणजे शिलाई यायला पाहिजे, म्हणजे कपडा असा सरळ ठेवायचा. आता इथे बघा दाब खाली ठेवायचा, ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, दाब खाली ठेवल्यानंतर हे जे आहे ना, हा कपडा आपल्याला असा पकडायचा. हे बघा मी कसा पकडलेला आहे बघू शकता. आता आपण सुरुवात करू. बघू शकता सुई बघा दोन्ही साईडला चालते अशी. आणि आपल्याला याच पद्धतीने असं हा कपडा वरती पकडून ठेवायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये बरोबर असा गोल राऊंड येऊन जातो पुढे. आणि कपडा थोडासा असा आहे ना, आपल्याला उचलून धरायचा आहे वरती, ठीक आहे. हे बघा असं. आणि एक हाताने ना आपल्याला डाव्या हाताने कपडा समोर करायचा आहे, म्हणजे समोर असा ओढायचा आहे, जास्त नाही खिचायचा, थोडासा खिचायचा आहे. आणि उजव्या हाताने कपडा आपल्याला थोडासा असा वरती पकडायचा असतो. हे बघा असं. हे बघा बघू शकता खूप छान अशी इथे बिडिंग तयार होती आपली किंवा पिको. हे बघा अशी शिटिंग करून घ्यायची तुम्ही पण, तुम्हाला माहीत नसेल तर. हे बघा चला आता मी संपूर्ण करून घेते. हे बघा इथे कडेला आलेली आहे. इथे आपल्याला बघा काय करायचं आहे, हळूच आपल्याला थोडंसं असं फोल्ड करायचं या बाजूला, म्हणजे इथे ना छान होतं. हे बघा झालेलं आहे. आता हे काय असतं इथे, हे बघा हे थोडंसं असतं ना, हे होतं ते तर कटिंग करायचं आपल्याला. हे बघा खूप छान अशी इथे आपली हे बघा बिडिंग तयार झालेली आहे. आता इथे काय करायचं आहे आपलं, इथे आपण थोडंसं सोडून दिलं तर ना, तिथे काय करायचं आहे, साडी या बाजूला अशी उलटी करून घ्यायची. आता इथून काय करायचं आपल्याला, जसं आपण असं केलं ना, थोडंसं फोल्ड केलं ना, तसंच करून घ्यायचं. बघू शकता इथे पूर्ण छान अशी इथे आपली बिडिंग झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं. हे बघा चला भेटूया आपण आता नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत राहा. आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब पण करत चला. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन घेऊन येईल. हे बघा सुंदर अशी बिडिंग झालेली आहे. चला भेटूया आपण आता नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.